दुसरं म्हणजे आता तुम्ही बोलायला तयार नव्हते की ही योजना म्हणजे भाऊ कोण, मुख्यमंत्री लाडकी योजना कुणाची. पण माझं एक याच्यात सगळ्या देशाला एक गोष्ट माहीत आहे की ही मूळ योजना होती मध्य प्रदेशातली, जी शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केली होती, लाडली बहना. ती मागच्या वर्षी 5 मार्च 2023ला सुरू झाली होती. तिथे 1000 रुपये होते, 1250 केले त्यांनी. त्यानंतर मला एक प्रश्न विचारायचा आहे, आता तुम्ही एवढं टाळता येतं की महाराष्ट्रात ही योजना, खरं तर ही BJPची मध्य प्रदेशातली योजना आहे, ती महाराष्ट्रात राबवावी ही मूळ संकल्पना कोणाची? तर याचं तुम्ही पॉलिटिकली उत्तर न देता खरं नाही, मी सांगतो की शिवराजजींनी आमच्याशी चर्चा केली, त्यांनी पण आम्हाला ही आयडिया दिली आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमची तिघांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शिवराजजींसारखी योजना आपण देखील या ठिकाणी तयार करूया. त्यांनी आपल्याला सगळे डिटेल दिले आहेत. आमची त्याला मान्यताच होती, त्यामुळे त्या बैठकीत आम्ही हा निर्णय केला. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बघा, श्रेयवादाची लढाई नाही. कुठलंही सरकार असतं, जे काही सरकार असतं, त्या सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्रीच असतात. त्या सरकारचा कुठलाही निर्णय, माझ्याही खात्याचे निर्णय मी जरी घेतले तरी देखील त्या निर्णयांचं श्रेय हे मुख्यमंत्र्याचंच असतं. त्यांचं श्रेय कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कारण मी उपमुख्यमंत्री आहे, पण उपमुख्यमंत्री असलो तरी आय डिराईव्ह पॉवर फ्रॉम माय चीफ मिनिस्टर. माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला अधिकार दिलेत म्हणून मी उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की ज्या दिवशी मुख्यमंत्री राजीनामा देतात एकही मंत्री राहत नाही, सगळे मंत्री तिथनं पॉवर डिराईव्ह करतात. त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मला असं वाटतं वाद करण्याचं कारण नाही. सरकारच्या योजनेचं श्रेय मुख्यमंत्र्यांचं असतं आणि या योजनेचं श्रेय मी तर असं म्हणेन सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींचं आहे. म्हणजे याचा अर्थ असाही होतो की जी जाहिरात आहे ती बंद होईल का मग आता? नाही, बंद करण्याचं कारण नाही. मध्यस्थी केली आहे त्यात, आम्ही असं ऐकलं. माझं मत आहे बंद करण्याचं कारण नाही आहे. शेवटी तिन्ही वेगवेगळे पक्ष आहेत. ब्रँडिंग सारखं झालं पाहिजे हे जे काही, कारण काय असतं बघा, आता तुम्ही तर माध्यमाची लोक आहात आणि माध्यमांचं किंवा आपण जेव्हा ब्रँडिंग करतो त्यावेळेस सारख्या गोष्टी जर डोळ्याला दिसल्या तर त्या रजिस्टर होतात. तेच जर मिक्स सिग्नल गेले, वेगवेगळ्या गोष्टी गेल्या तर त्या कमी रजिस्टर होतात. एवढंच एक तुमचं तत्व हे आम्ही स्वीकारायचा प्रयत्न करतो. मोठे भाऊ म्हणून तुम्ही दादांना वाचवता इथे.